कर्मयोगी दलित मित्र स्वर्गीय भीमराव जाधव गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त आणि स्वर्गीय मातोश्री सुभद्राई जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. बालसंस्कार केंद्र सोलापूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी दलित मित्र तथा माजी महापौर स्वर्गीय भीमराव जाधव गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त तसंच स्वर्गीय मातोश्री सुभद्राई जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त भीमराज सदन, मातोश्री सौ सुभद्राबाई जाधव सांस्कृतिक भवन इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 10 वाजल्यापासून निखिल भालेराव प्रेझेंट्स म्युझिकल मूड्स विथ निखिल या कार्यक्रमांतर्गत मराठी आणि हिंदीतील नव्या जुन्या गीतांचा बहारदार नजराणा सादर करण्यात आला. या सुरेल कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वातावरण मंत्रमुग्ध केलं. दरम्यान दुपारी 1:10 गुलालाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. उपस्थितांनी स्वर्गीय भीमराव जाधव गुरुजी यांना अभिवादन केलं. त्यानंतर सर्व उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दलित मित्र डॉक्टर भारत जाधव यांनी स्वर्गीय भीमराव जाधव गुरुजी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनातले काही प्रसंग यावेळी सांगितले. जाधव गायकवाड परिवाराच्या वतीनं आभार मानतो आणि स्वामी समर्थांसमोर प्रार्थना करतो. असंच प्रेम आपल्या सर्वांचं आमच्यावर राहावं असं मी परमेश्वरासमोर प्रार्थना करतो. आणि माझ्या वडिलांना अतिशय मानणारे या महाराष्ट्राचे प्रसिद्ध लेखक दत्ताकाका गायकवाड हे फोन केल्यानंतर आले, त्याबद्दल त्यांचंही आभार मानतो. आणि प्राध्यापिका नसीमा पठाण हे आपल्या सेटलमेंटचेच आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की नाही माहिती नाही, पण माझ्यापासून जी काही पुढची पिढी, मागची पिढी होती त्यांना सर्वांना माहिती आहे. या प्रसंगी मोहन जाधव, दलित मित्र डॉक्टर भारत जाधव, सुजित जाधव, सुशांत जाधव, नागेंद्र जाधव यांच्यासह टकारी, पामलोर, कैकाडी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तसंच स्वर्गीय भीमराव जाधव गुरुजी यांना मानणाऱ्या नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी स्वर्गीय भीमराव जाधव गुरुजी यांच्या सामाजिक कार्याला अभिवादन केलं.